एक छोटीशी चूक आणि सगळं कंट्रोल बाहेर जाऊ शकतं. आज माझ्या समोर असं काही झालं की मी पण शॉक झालो. बघा पुढं काय झालं. नमस्कार मित्रांनो, सकाळी सकाळी निघालो कॉलेजला जाण्यासाठी, पण आज पण एक नॉर्मल दिवस असेल असं वाटत होतं. मित्रासोबत निघालो आणि मस्त गप्पा मारत शिर्डीवरून कोपरगावला निघालो. थोड्या वेळात कॉलेजला पोहोचलो आणि युज्युअल रुटीन सुरू झालं. क्लासमध्ये बसलो आणि आज आमची होती सेमिनार. थोडं टेन्शन होतं पण कॉन्फिडन्स ठेवून सेमिनार द्यायला उठलो. माझा सेमिनार मस्त गेला आणि मित्राचा पण खूप छान झाला. कॉलेज संपल्यानंतर घरी परत निघालो. सगळं एकदम नॉर्मल होतं, पण पुढे काय झालं ते अजून पण विसरता येत नाही. रस्त्यात जाता जाता एकदम समोर क्राऊड दिसला आणि समोर बघितलं तर एका बाईकला खूप मोठी आग लागली होती. आग इतकी जास्त होती की सगळे थोडे घाबरलेले होते, पण एक गोष्ट खरंच हेवी होती. सगळे लोक मिळून ती आग विझवायला लागले. थोड्या वेळाने फायर ब्रिगेड पण आली आणि सिच्युएशन कंट्रोल मध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. नंतर कळालं की गॅस वेल्डिंग करताना स्पार्कमुळे ही आग लागली होती. एक छोटीशी चूक पण मोठा नुकसान करू शकते. त्यातून मी निघालो, पण मनात अजून पण तो सीन चालू होता. आणि त्याच वेळेत शिर्डीमध्ये वातावरण बदललं. पाऊस सुरू झाला. आजचा दिवस मला दोन गोष्टी शिकून गेला. एक म्हणजे लाईफ खूप अनप्रेडिक्टेबल आहे आणि दुसरी म्हणजे इमर्जन्सी मध्ये लोकांची मदत पण जिवंत आहे. असा रिअल व्लॉग पाहायचा असेल तर फॉलो करा आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. ओम साहेब.